हरे कृष्णा मित्रांनो, मी आहे सोनाली आणि एकदा परत तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लड्डू गोपालच्या सेवामध्ये स्वागत आहे। तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की माहूर देवी दर्शन। तर बघा, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आज आम्ही माहूरच्या देवीला दर्शनाला गेलो होतो। तसेच पूर्ण व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत फुल जर्नी नागपूर टू माहूर, कशा प्रकारे आपण पोहोचलो, किती वेळ आपल्याला लागला पोहोचायला। तर अशा प्रकारे आपण बघणार आहे जर्नी फ्रॉम नागपूर टू माहूर। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया। बघा, सकाळचे 6 वाजले आहे। आम्ही मॉर्निंग 6लाच निघालो आहे। रविवार आहे, दोघांनाही सुट्टी असल्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आम्ही रविवारीच निघूयात। सो जस्ट मॉर्निंगला 6 वाजता आम्ही निघालो आहे। नागपूरहून माहूरची जर्नी साधारणतः आपल्याला 4 आवर्स लागणार आहेत। नागपूर ते माहूर साधारणतः 232 किलोमीटर आहे। मध्येच बघा आपल्याला खडकी हनुमानजीचे मंदिर लागते रस्त्यामध्ये। हे मंदिर नागपूरपासून 25 किलोमीटरवर आहे। तर सर्वात आधी आम्ही इथे हनुमानजीचे दर्शन करून घेऊयात। नंतर हनुमानजीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही परत माहूरच्या प्रवासाला आम्ही मार्गावर लागणार आहोत। बघा, खूप छान असे सुंदर खडकीला हनुमानजीचे मंदिर आहे। बघू शकता, हनुमानजीची मूर्ती खूप अप्रतिम आणि सुंदर आहे। इथे आम्ही पूजा आणि आरती करून घेतली। नंतर लगेचच माहूरच्या मार्गावर आपण लागलो आहे परत। बघू शकता, रस्त्याला गाडी लागली आहे। माहूर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे। माहूरला रेणुका माता आहे, रेणुका माता देवी संस्थान। तसेच नवरात्रामध्ये माहूरला खूप गर्दी राहते। बरेच भाविक भक्त दर्शनाला येतात, देवीच्या दर्शनाला, कारण इथे महत्त्व आहे की 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे माहूर। बघू शकता, माहूरला पोहोचलो आहे आपण। सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघू शकता तुम्ही। माहूरचे रेणुका देवीचे मंदिर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बसलेले आहे। खूपच सुंदर आणि छान वाटत आहे। पूर्ण पर्वतरांगा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। छान वातावरण आहे। बघू शकता सह्याद्रीच्या पर्वतरांगा। साधारणतः गड चढतो त्या प्रकारे आपली गाडी जात आहे माहूरला। जर तुम्हाला 1 डे ट्रिप प्लॅन करायची असली तर नागपूरहून तुम्ही करू शकता। बघू शकता, एक्झॅक्ट 11:05 झाले आहे। आपण 11 वाजता इथे पोचलो आहे। पण आज रविवार असल्यामुळे गर्दी बघू शकता तुम्ही, बरीचशी गर्दी आहे। गाडी आपली वरपर्यंत जात नाही आहे, खालीच सध्या ट्रॅफिक आहे। एवढी ट्रॅफिक आहे की आम्हाला गाडी खालीच पार्क करावी लागली आणि आता आपण चालत जाणार आहे मंदिरच्या पायथ्याशीपर्यंत। साधारणतः इतर वेळी आपण गाडी डायरेक्टली गडापर्यंत नेऊ शकतो जर गर्दी नसेल तर, बट आज रविवार असल्यामुळे बघू शकता वरती गाडी जात नाही आहे। वरतीपर्यंत पूर्ण पार्किंग आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आजूबाजूला। शनिवार आणि रविवार 2 दिवसाच्या सुट्ट्या आल्यामुळे गर्दी बरीचशी आहे इथे। खालून आम्ही वरपर्यंत पैदलच चालत आलेलो आहे। बघू शकता अशा प्रकारे। माझ्या मागे पण तुम्ही गाड्या बघू शकता। आपण दर्शन बारीमध्ये लागूयात। बघू शकता इथे एंट्रन्सला दुकाने आहेत। पूजेचे सामान, देवीचे पातळ, ओटी सर्व काही तुम्हाला इथे मिळून जाईल। बघू शकता ते मंदिर आहे वरती। अशा प्रकारे आपण चालत जाणार आहोत इथून। या साईडला बघू शकता पूजेचे साहित्य तुम्हाला मिळून जाईल। देवीसाठी गजरे, वेणी, इतरत्र सर्व सामान आपल्याला इथे अवेलेबल आहे। मुखवटे बघा किती सुंदर आणि अप्रतिम आहे। हिरव्या कलरच्या देवीच्या साडीचा मुखवटा पण अप्रतिम आहे। अशा प्रकारे हा मुखवटा पण तुम्ही घरी सजावटीसाठी उपयोगात आणू शकता। खूपच सुंदर असे मुखवटे विकायला आहेत। बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम वरतून दिसत आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा। आता आपण बघू, समोरच्या मार्गाला आपण निघू यात। पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे रेणुका देवीच्या मंदिरामध्ये। अशा प्रकारे बघू शकता इथे पायऱ्या आहे। पायऱ्या चढून आपल्याला वरतीपर्यंत जायचं आहे। बघू शकता
फ्रीराज पण चढत आहे पायऱ्या. गर्दी भरपूर आहे. गर्दी भरपूर असल्यामुळे साधारणतः आज दर्शनाला पण सुद्धा वेळ लागेल असे वाटत आहे. दुकाने वरती पण, पायऱ्यांवरती पण दुकाने तुम्ही बघू शकता देवीचे. हार फुले मी इथून घेऊन घेतली आहे. बाहेरूनच खूपच छान वेणी आहे देवीसाठी. तुम्ही देवीची ओटी भरू शकता. देवीची ओटी आणि वेणी देवीला चढवतात. तसेच साधारणतः इथे मान आहे, विड्याचा मान असतो. तर पानाचा विडासुद्धा आपण विकत घेतो. तो पानाचा विडा आपण वरती न्यायचा आणि तिथे तोच विडा आपल्याला काढून मिळतो आणि तोच देवीला आपण प्रसाद म्हणून चढवत असतो, पानाचा विडा. आणि तोच आपल्याला घरीसुद्धा मिळतो, पाण्याचा विडा प्रसाद म्हणून. बघू शकता गर्दी कुठपर्यंत आहे. पूर्ण पायऱ्यांमध्ये गर्दीच गर्दी आहे. पहिल्या पायरीपासून पूर्ण वरच्या पायऱ्यांपर्यंत लोक दिसत असतील तुम्हाला. आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. वरतून मी तुम्हाला ट्रॅफिक दाखवत आहे. बघू शकता कुठपर्यंत गाड्या उभ्या आहेत. खालच्या पायथ्याशीपर्यंत लांबच लांब अशी गाड्यांची रांग दिसेल तुम्हाला. खूप सुंदर आणि अप्रतिम वाटत आहे इथे आल्यानंतर. आम्ही पहिल्यांदा आलो आहे माहूरगडावर, त्यामुळे काहीच आयडिया नव्हती किती गर्दी असेल, काय असेल. पण इथे आल्यानंतर समजलं की यायचं असेल तर रविवार सोडून यायचं. भरपूर गर्दी राहते सुट्टीच्या दिवशी. पूर्ण लांबच लांब रांग तुम्ही बघू शकता. भाविक एकदम रांगेमध्ये उभे आहेत. साधारणतः 2 ते 3 तास आम्ही रांगेमध्येच होतो. हा आतमधला हॉल आहे. इथे सुद्धा रांगाच रांगा आहे दर्शनासाठी. बट उत्सुकता आहे देवीच्या दर्शनाची, त्यामुळे आनंदही वाटत आहे. हे बघा प्रवेशद्वार, इथून आतमध्ये प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला आतमधले व्हिडिओ नाही शेअर करू शकणार. बाहेर तुम्ही बघू शकता गर्दी. आम्ही दर्शन घेतले आहे. आतमधला व्हिडिओ मी तुम्हाला नाही शेअर करू शकली, मोबाईल अलाउड नसल्यामुळे. दर्शन झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतली बाहेर. आरती केल्यानंतर देवीला नमस्कार, पूजा केली, ओटी भरली. पूजा झाल्यानंतर आम्ही लगेच बाहेर निघून आलो. अशा प्रकारे तुम्हाला माझा माहूरचा व्लॉग देवीचा आवडला असेल, माझा व्हिडिओ आणि चॅनल आवडले असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि तुम्ही प्लॅन 1 डे ट्रिप फ्रॉम नागपूर टू माहूर तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता.